नमस्कार विद्यार्थी मित्र. टिक्कर मराठी सरळ सेवा या यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती तुम्हा सर्वांचं मी स्वागत करतो. आगामी 2025 मध्ये होणाऱ्या तलाठी भरती असेल व इतर महत्त्वाच्या सरळ सेवेच्या विविध परीक्षा होणार आहेत, ज्यामध्ये मुद्रांक असेल, टीईटी असेल, नगर परिषद असेल, MIDC, त्याचबरोबर DMER व इतर सरळ सेवेच्या परीक्षा ज्या TCS पॅटर्न प्रमाणे TCS पॅटर्ननुसार होत असतात, ज्यामध्ये ह्या प्लॅटफॉर्मवरून आपण मराठी असेल, इंग्रजी असेल, अंकगणित असेल, बुद्धिमापन असेल आणि त्याचबरोबर आजच्या लेक्चर्समध्ये विद्यार्थी मित्र आपण अभ्यासणार आहोत तो टॉपिक म्हणजेच विषय म्हणजे सामान्य ज्ञान असेल आणि ज्याच्यातील आपण जीवशास्त्र, रसायनशास्त्र असेल आणि भौतिकशास्त्र असेल या घटकासंदर्भातील किंवा विषयांच्या संदर्भातील अतिसंभाव्य प्रश्नांचा अभ्यास आपण आजच्या लेक्चर्समध्ये करणार आहोत. सो जसं की आपण हा विषय असेल सामान्य ज्ञान, ज्यामध्ये इतिहास असेल, भूगोल असेल, इतर नागरिक शास्त्राचा अभ्यास असेल, चालू घडामोडी असेल, त्याचबरोबर इतर महत्त्वाचे अर्थव्यवस्था असेल, अशा विविध विषयांचा अभ्यास आपण परीक्षेसाठी करतच असतो. ज्याच्यातील हा देखील आजचा टॉपिक खूप महत्त्वाचा आहे की ज्याच्यामध्ये आपल्याला मागील प्रश्नपत्रिकांचा जर आपण अभ्यास केला तर त्याच्यामध्ये बरेच प्रश्न आपल्याला हे त्या ठिकाणी या घटकांवरती, उपघटकांवरती विचारली गेलेली आहे. म्हणून अभ्यास करत असताना आपण सर्वसमावेशक प्रत्येक विषयाचा अभ्यास आपण करायला पाहिजे, जेणेकरून आपल्याला परीक्षेमध्ये प्रत्येक विषयातनं थोडे मार्क्स त्या ठिकाणी जमवता येतील, मिळवता येतील आणि आपल्या मेरिट पर्यंत आपण पोहोचत असतो. तर चला तर विद्यार्थी मित्र आपण जाऊयात पुढे. आपला आजचा जो घटक असेल, जे काही महत्त्वाचे आपल्याला विषय दिसत आहेत त्यातील अतिसंभाव्य प्रश्नांचा अभ्यास आपण आजच्या लेक्चर्समध्ये करणार आहोत, ज्यामध्ये जीवशास्त्राच्या बाबतीतले पहिले आपण काही क्वेश्चन्स अभ्यासूया. ऑर्निथॉलॉजी म्हणजे काय असा प्रश्न आपल्याला विचारला गेलाय. ऑर्निथॉलॉजी म्हणजे काय असा प्रश्न आपल्याला विचारला गेलाय. ऑर्निथॉलॉजी म्हणजे काय असा प्रश्न आपल्याला विचारलाय. ऑप्शन ए दिलाय हाडांचा अभ्यास, बी कीटकांचा अभ्यास, सी पृथ्वीचा अभ्यास आणि डी दिलाय पक्ष्यांचा अभ्यास. तर आपल्याला एका शाखेविषयी प्रश्न विचारला गेला की त्या शाखेमध्ये कशाचा अभ्यास केला जातो, तो या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते आहे डी, पक्ष्यांचा अभ्यास केला जातो. बर्ड्स. ओके, पक्षी ज्यांचा अभ्यास या शाखेमध्ये केला जातो. आज आपल्या महाराष्ट्र राज्यात आणि भारतात बरेच असे अभयारण्य आहे की जे पक्ष्यांच्यासाठी प्रसिद्ध आहे. जसं आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये जर बघितलं, नाशिक जिल्ह्यात नांदूर मधमेश्वर आहे. त्याचप्रमाणे इतर जर आपण पक्ष्यांच्या बाबतीत बघितलं, कर्नाळा असेल, अर्नाळा असेल किंवा ज्ञानेश्वर पक्षी अभयारण्य किंवा ते उद्यान असेल जायकवाडी ह्या ठिकाणावरचं, किंवा अशी बरीच महाराष्ट्रातली किंवा भारतातली राजस्थानमधलं भरतपूर असेल, अशी विविध पक्षी अभयारण्य आपल्याकडे आहेत. म्हणून पक्ष्यांचा जिथे अभ्यास केला जातो ती ब्रांच म्हणजे ऑर्निथॉलॉजी होय, ज्यामध्ये पक्ष्यांचा परिपूर्ण जो आहे तो अभ्यास केला जातो. विविध घटकांचा अभ्यास करण्यासाठी त्याच्या ह्या शाखा आहेत, त्यातला डी हे उत्तर आहे. पुढे जाऊयात. दात व हाडे यांचं प्रमुख घटक कोणतं आहे असा क्वेश्चन आपल्याला विचारलाय. दात व हाडे यांचा प्रमुख घटक कोणते आहे? ए सोडियम व मॅग्नेशियम, बी सोडियम व बोरॉन, सी कॅल्शियम व फॉस्फरस आणि डी दिलंय यापैकी नाही. सो याचं योग्य उत्तर आहे सी. हे कॅल्शियम असं वाचावं, कॅल्शियम व फॉस्फरस. आता बऱ्याच वेळा आपल्याला जी कॅल्शियमची बऱ्याच वेळा आवश्यकता भासत असते. सो म्हणून त्या ठिकाणी किंवा फॉस्फरस असेल जे आपल्याला त्या ठिकाणी दातांना वाढ आहे याचं प्रमुख घटक म्हणून कॅल्शियम असेल, फॉस्फरस असेल यांची आवश्यकता भासते. आणि बऱ्याच वेळा आपण त्या ठिकाणी आपल्याला बोन परिपक्व करण्यासाठी जसं कॅल्शियमची कंटेंट म्हणून ॲज अ दुधाचा वापर होतो, जे दुधातनं अ असेल आणि ड असेल व्हिटॅमिन त्या ठिकाणी मिळत असतं. सो म्हणून असे काही पदार्थ आहेत, अशी काही फळं आहेत की ज्याच्यातून देखील हे मिळवलं जाऊ शकतं. अथवा सकाळचं ऊन असेल त्याद्वारे देखील आपल्याला महत्त्वपूर्ण हाडे मजबूत करण्यासाठी असेल. जेच बोन जे काय आहेत ज्याच्यातील जॉईंटच्या संदर्भात असेल किंवा इतर गोष्टी असेल की ज्याच्याद्वारे आपल्याला इथे दात दिले व हाडे यांचं प्रमुख घटक जे आपल्याला या माध्यमात कॅल्शियम असेल व फॉस्फरस असेल. सो याचं उत्तर आहे सी. पुढे जाऊया. डेंगू या तापाची साथ पसरण्यास कारणीभूत असलेला इडिस इजिप्ती ही कशाची जात आहे असा क्वेश्चन विचारलाय. ए उंदराची,
बी माशीची, सी कोंबडी, त्याचबरोबर डी डासाची. याचं योग्य उत्तर आहे डी डासाची. आता बघा, डेंगू जो की या तापाची जी साथ पसरते ती कशामुळे होतो? डास चावल्यावर. आणि जसं की आपल्याला तो डास कोणता आहे? इडीस इजिप्ती नावाचा हा डास आहे, ज्याच्यामुळे हे घडत असतं. आता हे घडताना बघा, पहिले 4 ते 8-10 दिवसाच्या दरम्यान, 4 पासून तर 8 दिवसाच्या दरम्यान, डेजच्या दरम्यान आपल्याला ती लक्षणं आढळतात. आणि याच्यामध्ये काय होतं, बऱ्यापैकी तीव्र ताप येतो. ताप हा तीव्र असतो, डोकेदुखी असते आणि स्नायू देखील दुखतात. सो ही लक्षणं प्राथमिक त्यामध्ये दिसत असतात. आणि ज्याच्याचमुळे आपल्याला हे जे काही एडिस इजिप्टी नावाचा डास आहे, की ज्याच्या दरम्यान ह्या ड्युरेशनच्या दरम्यान हे आपल्याला जाणवतं आणि त्याची लक्षणे दिसायला लागतात. सो एडिस इजिप्टी डास आहे. सो म्हणून हा जो काही क्वेश्चन आहे त्याचं योग्य उत्तर आहे डी डासाची. पुढे जाऊया. खालीलपैकी कशात कॅल्शियमचं प्रमाण अधिक असतं, असा क्वेश्चन आपल्याला विचारलाय. हे खाद्यतेल, बी दूध, सी संत्रे, डी असेल डाळी असेल. याचं योग्य उत्तर आहे बी दुधामध्ये. दुधामध्ये बऱ्यापैकी चांगलं एक कॅल्शियम असतं आणि त्यानुसार आपल्याला दुधाच्या माध्यमातून व्हिटॅमिन ए असेल, व्हिटॅमिन डी असेल, सो ह्या देखील गोष्टी आपल्याला ज्या मिळत असतात. आणि त्याच्यामुळे आपल्याला जे सर्वाधिक कॅल्शियमचं प्रमाण दुधाद्वारे, सो म्हणून त्या ठिकाणी दूध हे शरीरासाठी खूप चांगली गोष्ट आहे. त्याच्यामुळे दुधातनं मिळणार कॅल्शियम असेल ज्याचा बॉडीसाठीचा एकूणावच फायदाच आहे. सो म्हणून आपल्याला वेगवेगळ्या पदार्थामध्ये असणारे वेगवेगळे घटक विचारले जातात की ज्याच्यामुळे हे एक असेल. मग व्हिटॅमिन ए असेल, बी असेल, सी असेल, असे प्रत्येक व्हिटॅमिन कोणत्या ना कोणत्या फळातनं, कोणत्या ना कोणत्या व्हेजिटेबल मधनं, कोणत्या ना कोणत्या ड्रायफ्रुट्स मधनं आपल्याला किंवा फळातनं ही मिळवली जात असतात. बऱ्याच वेळा विद्यार्थी मित्र, आपण मागील जर PYQ बघितलात पेपरामध्ये, सरळ सेवेच्या परीक्षांमध्ये, तर प्रश्न असे विचारलेत की डिफिशियन्सी, रातांधळेपणा असेल, स्कर्वी असेल, मुडदूस असेल, ही जी काही डिसीज आजार होतात ते कशाच्या कमतरतेमुळे, अभावामुळे, असे काही प्रश्न आले. किंवा एखादं फळ असेल, त्या फळातनं, जसं आंबा असेल तर व्हिटॅमिन सोर्स कोणता? ए. मग लिंबूवर्गीय फळ पिकातनं कोणतं त्या ठिकाणी व्हिटॅमिन मिळतं? तर व्हिटॅमिन सी असेल, जीवनसत्व. सो असे वेगवेगळे व्हिटॅमिन आपल्याला त्या माध्यमातून हे मिळत असतात. आणि म्हणून त्या सर्वांचा अभ्यास करत असताना आपल्याला हे लक्षात असू द्यायचंय की प्रत्येक असे घटक आपण वाचा, जेणेकरून परीक्षेमध्ये त्याचा आपल्याला सर्वाधिक जास्त हा फायदा होत जाईल. पुढे जाऊयात. नेक्स्ट क्वेश्चन आपला, कर्करोगाचे उपचार व निदान करणाऱ्या डॉक्टरांना काय म्हणतात? किंवा ती एक ब्रांच किंवा ती एक शाखा असेल. न्यूरोलॉजी असेल, त्यानंतर ऑकोन्जॉलॉजिस्ट असेल, आणि त्यानंतर कार्डिओलॉजिस्ट असेल, आणि नेफ्रोलॉजिस्ट असेल. सो याच्यानुसार हा अभ्यास करताना आपण जर बघितलं की जो आपल्याला हा प्रश्न जो विचारला गेलाय की ज्याच्याद्वारे आपल्याला एकूण ह्या 4 ब्रांचचा अभ्यास करताना जी काही प्रश्नावली तयार केली गेलीत आपल्याला, सो म्हणून त्या ठिकाणी ह्या 4ही प्रश्न म्हणजे ब्रांचचा अभ्यास करताना आपल्याला की ज्याच्यात हे एक विचारलंय कर्करोग, सो ए दिलाय न्यूरोलॉजिस्ट, बी दिलाय ऑकोन्जॉलॉजिस्ट, त्यानंतर सी दिलाय कार्डिओलॉजिस्ट, आणि डी दिलाय आपल्याला नेफ्रोलॉजिस्ट. आता या प्रश्नाचं जे योग्य उत्तर आहे ते आहे बी आय. ओके, कोणतं आहे त्याच्यात? बी आपल्याला दिलंय. आता विविध ब्रांचचा अभ्यास करण्यासाठी, आता जसं पहिलं असेल आपल्याला तर न्यूरोलॉजी, आता ह्या प्रश्नाचं तर योग्य उत्तर आहे ऑकोन्जॉलॉजिस्ट. पण जसं की ऑकोन्जॉलॉजिस्ट मध्ये जर बघितलं आपण, कर्करोग, कॅन्सर, त्याचं भारतातलं जे काही प्रमाण आहे बरेच अधिक वाढलंय. आणि ज्याच्यामुळे त्याच्यावरती जे कंट्रोल मेजर आहे, की ज्या सुविधा असतील आणि त्या देखील फॅसिलिटीज होत आहेत की ह्या रोगाचं थांबवण्यासाठी, कंट्रोल करण्यासाठी असेल, की जसं की तिथे ह्या उपचार व कर्करोग असेल, आणि ज्या शाखेत अभ्यास केला जातो ओकोन्जॉलॉजिस्ट. आता न्यूरोलॉजीमध्ये आपण त्या ठिकाणी सेंट्रल नर्वस सिस्टीम, मज्जा संस्थेचा अभ्यास केला जातो. बाकी कार्डिओलॉजिस्ट असेल तर त्याच्यामध्ये आपण हृदयाचा म्हणजेच हार्टचा अभ्यास केला जातो. आणि त्याचबरोबर आपल्याला जे पुढचं दिसतंय नेफ्रोलॉजिस्ट, तर त्याच्यामध्ये किडनीचा वगैरे विषयाचा अभ्यास केला जातो. सो ह्या विविध शाखेचा, विविध ब्रांचचा अभ्यास करताना आपल्याला या सर्व वेगवेगळ्या शाखेचा अभ्यास आहे, त्याच्यातीलच कर्करोगाचा उपचार निदानाच्या संदर्भातलं त्या ठिकाणी जे म्हटलं गेलंय तर त्याचं उत्तर आहे
बी आहे. पुढे जाऊयात. नेक्स्ट क्वेश्चन. गाजरामध्ये कोणतं व्हिटॅमिन सर्वाधिक जास्त असतं असा क्वेश्चन आपल्याला विचारला गेलाय. सो ओके, गाजराच्या संदर्भात आता जी बरीचशी फळं आहेत त्यापैकीचा क्वेश्चन असेल. सो आता इथे आपल्याला जर बघितलं तर याच्यात पर्याय दिली त्या ठिकाणी व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी, व्हिटॅमिन सी असेल, व्हिटॅमिन डी असेल. सो याचं योग्य उत्तर आहे व्हिटॅमिन ए. व्हिटॅमिन ए हे सर्वाधिक जास्त त्या ठिकाणी गाजरामध्ये असतं आणि म्हणून त्या ठिकाणी गाजर असेल किंवा इतर ए व्हिटॅमिन जे मिळतं ते आंब्यातनं देखील मिळतं. ओके, आंबा असेल, असे विविध फळं आणि भाजीपाला असेल की ज्याच्याद्वारे आपल्याला ए व्हिटॅमिन हे बॉडीला गरजेचं असतं आणि ते मिळवलं जातं. सो जो प्रश्न आहे आपल्याला विचारलेला, सो याचा आन्सर आहे ए, व्हिटॅमिन ए असेल. श्वसनासाठी कोणत्या अवयवाची आवश्यकता असते असा क्वेश्चन आपल्याला विचारला गेलाय. सो याच्यात आपल्याला पर्याय दिली. पर्यायामध्ये पहिलं दिसतंय आपल्याला ए फुफ्फुस असेल, बी किडनी असेल, सी लिव्हर असेल, डी दिलंय हृदय दिलंय. सो याचं योग्य आन्सर आहे फुफ्फुस. ओके, लंग्स. आता फुफ्फुसाद्वारे आपल्याला बऱ्याच गोष्टी की ज्याद्वारे आपल्याला बऱ्यापैकी फायदा होतो श्वसनासाठी. ज्या ठिकाणी आपल्याला ऍज अ लंग्स असेल म्हणजेच त्या ठिकाणी हे एक असेल ब्लड सर्क्युलेशन प्रोसिजर पुढे असेल किंवा त्या ठिकाणी गॅस एक्सचेंज असेल किंवा हे सगळ्या गोष्टी अभ्यासताना जसं की ऑक्सिजनचा एक सेवन असेल, ऑक्सिजन घेणं असेल आणि कार्बन डायऑक्साईडचा बाहेर टाकणं असेल, अशा ज्या काही गोष्टी घडत असतात की जिथे आपल्याला बॉडीसाठी ह्या लंग्सचा म्हणजेच फुफ्फुसाचा रोल हा सर्वाधिक जास्त त्या ठिकाणी आहे. सो म्हणून ह्या प्रश्नाचं जे योग्य उत्तर आहे ते आहे हे दिलं गेलं. त्यानंतर जाऊयात आपण पुढचा जो टॉपिक असेल रसायनशास्त्र की ज्याच्या बाबतीतले आपण काही क्वेश्चन अभ्यासूयात. बऱ्याच वेळा जीवशास्त्रातनं आपल्याला विविध विषयांवरती म्हणजे विविध घटकांवरती उपघटकांवरती प्रश्न विचारले जातात आणि त्याचबरोबर आपल्याला रसायनशास्त्र असेल तर रसायनशास्त्रावरनं देखील आपल्याला विविध क्वेश्चन या ठिकाणी विचारली जातात. त्यातलाच आपण बघूयात. ह्यातला नेक्स्ट क्वेश्चन आपण बघणार आहोत. इथे दिले एलपीजी गॅसचे दोन प्रमुख घटक कोणते असतात असं आपल्याला क्वेश्चन त्या ठिकाणी विचारला गेला. एलपीजी गॅस असेल आणि त्या बाबतीतला हा प्रश्न आपल्याला विचारला गेला एलपीजी गॅसच्या बाबतीतला असेल. ओके, ए दिलंय मिथेन व इथेन असेल, बी दिलंय मिथेन व ब्युटेन असेल, सी इथेन व ब्युटेन दिले आणि डी दिलंय आपल्याला ब्युटेन व आयसो ब्युटेन असेल. सो याचं जे उत्तर आहे ते आहे डी, ब्युटेन व आयसो ब्युटेन त्या ठिकाणी आपण लक्षात घ्यायचंय. सो त्या ठिकाणी लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस आपण जसं म्हणतो, लिक्विफाईड एलपीजी, लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस, की जिथे आपला याचा जो वापर आहे त्याचं इंधन म्हणून तर करतो आपण, विविध रसायनांच्या मध्ये त्या ठिकाणी केलं जातं आणि सर्वदूर याचा वापर करत असताना आपल्याला हे गरजेचं आहे ब्युटेन व आयसो ब्युटेन हे त्याचं त्या ठिकाणी उत्तर आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. त्या ठिकाणी जसं की ब्युटेन व आयसो ब्युटेन या प्रश्नाचं उत्तर आहे ते. सो बराच अधिक वापर आहे. सो ह्या प्रश्नाचं उत्तर आहे डी आहे. पुढे जाऊया. कोणता धातू लोखंडाचं गंजन रोखतो? आता बघा प्रश्न व्यवस्थित वाचायला पाहिजे की कोणता असा धातू आहे जो लोखंडाचं गंजने रोखत असतो. असं त्यामध्ये पर्याय दिलाय. ए ॲल्युमिनियम, बी असेल सिल्वर दिलाय, त्यानंतर आपल्याला तिसरं आहे सी तांबे आणि डी दिलंय आपल्याला जस्त दिलंय. ओके, जस्त. आता याचं जे योग्य उत्तर आहे तर ते आहे त्या ठिकाणी नंबर 4 असेल. जस्त हे त्याचं योग्य उत्तर आपल्याला बघायला मिळेल. जस्त. ओके, सो जसं की झेडेन झिंक असेल, जस्ट झिंक असेल. आता लोखंडाचे गंजने लोखंडाचं जे गंजन असेल ते रोखण्याचं काम त्या ठिकाणी या जसच्या माध्यमातून केलं जात असेल. लोखंड हे गंजणार आहे, पण न गंजणारं जर आपण विचारलं तर आपल्या घरातली जी काही वस्तू असतात, ॲल्युमिनियम बेस बनवलेली भांडी असतील ती न गंजणारी असतात. ओके, आणि लोखंड असेल तर ते गंजणारं असतं. सो म्हणून त्या ठिकाणी उच्च प्रतीचं पोलाद जसं आपल्याला मॅग्नेशियम असेल,
लोह खनिज असेल ज्यापासून ते तयार केलं जातं, तर ॲल्युमिनियम हे बॉक्साईट पासून तयार केलं जातं. सो म्हणून त्या ठिकाणी विद्युत घटकांसहित विद्युत घटकांमध्ये देखील याचा बऱ्यापैकी वापर केला जातो. विद्युत घटकांमध्ये देखील याचा बऱ्यापैकी वापर हा केला जातो. सो याचं उत्तर आहे त्या ठिकाणी महत्वाचं म्हणजे जस्त, हे आपण लक्षात घ्यायचं. ठीक आहे. नेक्स्ट पुढचा क्वेश्चन आपण बघणार आहोत. प्लास्टर ऑफ पॅरिस कशापासून मिळवतात असा क्वेश्चन आपल्याला इथे विचारला गेलाय. प्लास्टर ऑफ पॅरिस, ए जिप्सम, बी कॅल्शियम फॉस्फेट, सी मॅग्नीज असेल, डी असेल सिमेंट व वाळू असेल, असं आपल्याला क्वेश्चन मध्ये पर्याय दिली. आता ह्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्र जिप्सम. ओके. आता जिप्समचा जो वापर आहे ॲज अ सॉइल कंडिशनर म्हणून केला जातो, म्हणजेच मातीच्या संदर्भात, की जिथे त्या ठिकाणी आपल्याला जिप्सम हे जी काही माती जी खराब झालेली असते, सलाईन अल्कलाईन, चोपन जमीन आपण बोलतो ना, चोपन व खारवट जमीन, चोपन व खारवट जी जमीन असते याला पूर्वपदावर आणण्यासाठी त्या मातीमध्ये जिप्समचा वापर केला जातो. आणि म्हणून त्या ठिकाणी एक जिप्सम हे मातीमध्ये भूसुधारक म्हणून काय करत असते, काम करत असते, कार्य करत असते. सो भूसुधारक म्हणून त्या ठिकाणी कामकाज हे केलं जात असतं. सो म्हणून ह्या प्रश्नाचं जे योग्य उत्तर आहे त्या ठिकाणी दिलेलं आहे प्लास्टर ऑफ पॅरिसचं. सो ऑप्शन ए दिले, जिप्सम, हे आपण लक्षात घ्यायचे. जिप्समचा अनेक अजून देखील बराचसा उपयोग वेगवेगळ्या ठिकाणी त्या ठिकाणी केला जात असतो. पुढचा क्वेश्चन आपण बघणार आहोत त्या ठिकाणी. आता इथं दिले आपल्याला की हिरा डायमंड असेल हा मानवास माहीत असलेला सर्वात जास्त कोणता पदार्थ आहे, असा क्वेश्चन आपल्याला विचारलाय हिऱ्याच्या संदर्भात. की आपल्याला बरेचसे असे धातू अधातू त्या ठिकाणी अभ्यासाला मिळतात की ज्याच्यातील हा जो काही प्रश्न विचारलाय आपल्याला, हिरा डायमंड मानवास माहीत असलेला सर्वात जास्त कोणता पदार्थ आहे. ए चमकदार, बी असेल दुर्मिळ असेल, सी असेल मऊ असेल आणि डी असेल कठीण असेल. आता याचं योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्र डी, कठीण. कठीण. आता हे आपल्याला वेगवेगळे जे काही धातू व अधातू ही जी असतात तर त्याच्यातनं आपल्याला हे अभ्यास करावी लागतात. जसं हिरा डायमंडच्या संदर्भात असेल की जो सर्वाधिक जास्त जसा की कॉस्टली, की आपल्याला असे बरेच गोल्ड असेल, त्यानंतर इतर काय असतील त्यातलाच हा एक असेल तर हा सर्वात कठीण असा पदार्थ आहे. सो म्हणून धातू अधातू असेल व इतर घटक असेल की ज्यांचं त्या ठिकाणी आढळ असेल आपल्या पृथ्वी तलावरचं, वेगवेगळ्या खंडानिहाय असेल, वेगवेगळ्या देशनिहाय असेल, आणि आपल्या भारतातील विचारलं तर वेगवेगळ्या अशा माइन्स असतील धातू अधातूंच्या. सो ते देखील आपल्याला माहित पाहिजे. तर आपल्याकडे जर विचारलं गेलं तर डेक्कन प्लॅटू, दख्खनच्या पठारावरती अनेक खनिज आपल्याला त्या ठिकाणी आढळत असतात की त्याचा जो उपपठार म्हणून महाराष्ट्र पठार, कर्नाटक पठार आपण बोलतो, तेलंगणाचं पठार असेल, या पठारांच्या वरती अनेक अशा आपल्याला खनिज संपत्ती जी आहे ती आपल्याकडे आढळत असते. नेक्स्ट बघूयात, पुढचा प्रश्न अभ्यासूयात. गोबर गॅस संयंत्रामधून कोणता वायू मिळतो हे आपल्याला विचारलंय. ए दिलंय इथेन, बी पेट्रोलियम पदार्थ, सी दिलंय मिथेन असेल, डी दिलंय त्या ठिकाणी केरोसिन आपल्याला दिले. सो या प्रश्नाचं जे उत्तर आहे त्या ठिकाणी आपल्याला दिसतंय सी, मिथेन. मिथेन हे लक्षात घ्यायचे, सी मिथेन. आता मिथेन जर बघितलं आपण, मिथेन हा गोबर गॅस किंवा त्याचबरोबर भात शेती असेल, अशा वेगवेगळ्या घटकातनं तो आपल्याला अवेलेबल होत असतो मिथेनच्या बाबतीमध्ये. आणि लक्षात घ्यायचे रंगहीन आणि त्याचबरोबर गंधहीन असा हा वायू आहे. रंगहीन असेल, गंधहीन असेल असा हा वायू आढळतो. सो मिथेन असेल. सो आपल्या ऍटमॉस्फिअर मध्ये असे अनेक, म्हणजेच आपल्या वातावरणामध्ये अशा अनेक वायूंना भरलेलं आपलं वातावरण आहे. की बऱ्याच वेळा आपल्याला ऑक्सिजनचा किती पर्सेंटेज असतं असाही क्वेश्चन असतो. किंवा त्याचबरोबर नायट्रोजन असेल, नायट्रोजन हे 78% असतं. अशा विविध वायूंचा उल्लेख केला जातो आणि ज्याच्याद्वारे आपल्याला ते आपल्या ऍटमॉस्फिअर मध्ये, आपल्या वातावरणामध्ये अनेक वायूंना त्या ठिकाणी हे वातावरण आपलं तयार झालंय. त्यातीलच काही इतर असेल तर त्यातलाच हा असेल महत्वाचा मिथेन असेल. ओके, मिथेन. नेक्स्ट आपल्याला पुढचा विचारलाय, खालीलपैकी कोणत्या धातूला धातूंचा राजा असं त्या ठिकाणी
म्हटलं गेलंय, धातूंचा राजा असेल त्या ठिकाणी. ओके, धातूंचा राजा असेल. सो हा जर प्रश्न आपण बघितला तर याच्यामध्ये बघा, ए दिलंय तांबे, बी स्टील दिलंय, सी चांदी दिलंय आणि डी दिलंय सोने. आता धातूंचा राजा म्हटल्यावरती याचं जे उत्तर आहे, योग्य उत्तर ते आहे सोने, गोल्ड. आणि सर्वात महाग देखील आहेत, महागड असं त्या ठिकाणी कॉस्टली सोने. तर सोने हे धातूंचा राजा जसं आपण म्हणतो. आता एव्हरी सेक्टरला जर बघितलं आपण, जसं फळांचा राजा आंबा असेल, ओके, किंवा असे आपण बोलतो किंग ऑफ द म्हणून त्या ठिकाणी, जसं लाकूड टिंबर असेल तर सागाला आपण उल्लेख करतो. इतर जर आपण बघितलं धातूंचा राजा, आता अनेक धातू आहेत की ज्याच्यामध्ये इतर धातू देखील आहेत, त्याच्यापैकी जर सर्वात डिमांड आणि जो राजा किंग म्हणून उल्लेख केला गेला तर सोने. आपल्या भारतामध्ये, दक्षिण भारतात अनेक अशा कशाच्या खाणी आपल्याला बघायला मिळतात, गोल्ड, सोन्याच्या खाणी असतील. आणि शुद्धीकरण देखील याचं केलं जातं, जे महाराष्ट्रातच आहे, शिरपूरमध्ये, धुळे जिल्हा असेल त्याचं उत्तर, की जिथून ह्याच्यापासून शुद्धीकरण कारखाना देखील आपल्याला सांगता येईल. खालीलपैकी कोणता सर्वात हलका वायू आहे असा क्वेश्चन आपल्याला विचारला गेलाय. सो याचं जे आन्सर आहे त्या ठिकाणी आपल्याला ऑप्शन दिलेत. ए नायट्रोजन दिलंय, बी हायड्रोजन दिलंय, सी हेलियम दिलंय आणि त्यापैकी दिलंय आपल्याला डी दिलंय यापैकी नाही, असा क्वेश्चन त्या ठिकाणी विचार ऑप्शन मध्ये दिलाय. सो याचं जे योग्य उत्तर आहे तर ते त्या ठिकाणी आहेत महत्वाचं 2, हायड्रोजन, डी, हायड्रोजन. हायड्रोजन आपण लक्षात घ्यायचं की जिथे आपल्याला खालीलपैकी कोणता सर्वात हलका वायू आहे असा क्वेश्चन त्या ठिकाणी विचारला गेलाय. सो याचं उत्तर आहे हायड्रोजन. सर्वात जास्त आढळणारा हा आहे, सर्वात जास्त आढळणारा, सर्वात जास्त आढळणारा आणि रंगहीन, गंधहीन, हे देखील आपण लक्षात घ्यायचं या बाबतीमध्ये, हायड्रोजनच्या बाबतीत. सो म्हणून याचं उत्तर आहे सर्वात हलका वायू ऍज अ हायड्रोजन म्हणून त्या ठिकाणी आपण हे लक्षात ठेवायचे. ओके, याचं उत्तर आहे हायड्रोजन. नेक्स्ट क्वेश्चन, पुढचा आपण अभ्यासणार आहोत, पुढचा प्रश्न. पुढची जी शाखा आहे आपली त्या ठिकाणी भौतिक शास्त्राचा आपण त्या ठिकाणी याच्यामध्ये अभ्यास करणार आहोत. भौतिक शास्त्र याचा फिजिक्सचा अभ्यास असेल. आणि याच्यामध्ये जर बघितलं आपण की भौतिक शास्त्राचा अभ्यास करताना आपल्याला भौतिक शास्त्रावरनं देखील मागील PYQचा जर अभ्यास केला तर बरेच असे प्रश्न आपल्याला भौतिक शास्त्रावर विचारले, जसं रसायनशास्त्र असेल, जीवशास्त्र असेल, इतर प्राणीशास्त्र असेल, वनस्पतीशास्त्र असेल, कीटकशास्त्राचा अभ्यास असेल, या पक्ष्यांचा अभ्यास करणं, ऑर्निथॉलॉजी असेल. सो म्हणून त्या ठिकाणी आपल्याला सायन्समध्ये, जनरल सायन्समध्ये विविध शाखेचा अभ्यास त्या ठिकाणी आहे. आणि ज्याच्या बेसनं आपल्याला हे बेसिक प्रश्न आहेत जे आपल्याला स्टेट बोर्डमध्ये देखील वाचायला ही बघायला मिळतात, छोटी छोटी चॅप्टर्स, आणि ज्याद्वारे देखील आपल्याला वेगवेगळ्या घटकांचा अभ्यास, त्यामध्ये उपघटकांवरती प्रश्नही विचारली जातात. बघूया त्यातला क्वेश्चन की डेसिबल हे कशाचं मापनाचं एकक आहे असा क्वेश्चन विचारलाय. ए अंतर असेल, बी उष्णता असेल, सी आवाज असेल आणि डी असेल विद्युत असेल. याचं योग्य उत्तर आहे सी आवाज, डीबी. आपल्याला जसं की डेसिबल मध्ये, डीबी मध्ये, डेसिबल मध्ये काय तर आवाज, साऊंडचा, आवाजाचा आवाज हे ओळखलं जातं, म्हणजे मापन केलं जातं त्याच्यामध्ये. आवाज हे कशात मापलं जातं, डेसिबल मध्ये. आता आपल्याला बऱ्याच वेळा जर बघितलं की 100+ डेसिबल जर असेल, 100+, तर याच्याद्वारे आपल्याला ह्युमन बॉडीला बराचसा त्याचा इम्पॅक्ट होऊ शकतो. ज्येष्ठ नागरिक असेल, लहान मुलं असेल, की जिथे त्या ठिकाणी विमानाचं टेकऑफ असेल, लँडिंग असेल, त्याचबरोबर रेल्वेचा इंजिनाचा आवाज असेल किंवा त्याचा साऊंड असेल, हॉर्नचा, हे बऱ्यापैकी ह्या दरम्यान जातं. आणि आपण छोट्यातल्या छोटं जर बघितलं की क्विक गार्डन असेल किंवा टिकिंग क्लॉक असेल, स्मॉल मिल असेल, यांचं देखील 40-50 या दरम्यान असतं. सो म्हणून जिथे विमानाचं टेक ऑफ असेल की ज्याच्या दरम्यान आपल्याला बऱ्यापैकी हे ह्युमन बॉडीला एक असतं आणि त्याच्याद्वारे म्हणून हा या इफेक्टद्वारे की आपल्याला बऱ्याच वेळा एअर पोल्युशन, वॉटर पोल्युशन, नॉईस असेल किंवा अदर ह्या संदर्भातले असतील इतर. सो म्हणून बऱ्यापैकी आपल्या केंद्र सरकारने या संदर्भामध्ये काही कायदे देखील तयार केले गेलेत की किती मीटर पर्यंत त्या ठिकाणी ते आवाजाचं आणि नॉईसचं ही कॅपॅसिटी वगैरे त्यामध्ये बंधनकारक केली. सो हे एक असेल तर सी आवाज ह्याचं योग्य उत्तर आहे. ऊर्जेचा नैसर्गिक स्रोत कोणता आहे असा क्वेश्चन आपल्याला विचारला गेलाय. ऊर्जेचा नैसर्गिक स्रोत असेल
ए सूर्य, बी इथेनॉल दिलंय, सी बायोगॅस दिलेत आणि डी दिलंय आपल्याला कोळसा दिलाय. ओके, सो आता या प्रश्नाचं जे योग्य उत्तर आहे तर ते आहे ए दिलंय, सूर्य. ऊर्जेचा नैसर्गिक स्रोत सूर्य. आता सूर्यापासून जी आपल्याला जी ऊर्जा मिळत असते आणि ऊर्जा म्हणजे जसं की पूर्ण बायोटिक कम्युनिटी असेल, बायोटिक म्हणजे जैविक घटक, प्रत्येक जीवाला ज्याची ऊर्जेची गरज असते. मग जसं की वनस्पती असेल, वनस्पती स्वतःच अन्न स्वतः ती तयार करत असते. कशाच्या संदर्भात? फोटोसिंथेसिस प्रोसेस, जे प्रकाश संश्लेषण क्रियेद्वारे त्या ठिकाणी सूर्यप्रकाशाच्या माध्यमातून वनस्पती स्वतःच अन्न स्वतः तयार करते, म्हणून तिला आपण ऑटोट्रॉपस असं म्हणतो. ओके, ऑटोट्रॉपस. आणि जसं की परपोषी असेल, हेटेरोट्रॉपस, ही डिपेंड्स ऑन अदर प्लांट्स वरती, जसं कस्कटा सिनेन्सिस असेल, म्हणजे उदाहरणार्थ आपल्याला अमरवेल आपण अमरवेल मराठीत म्हणतो, ती दुसऱ्या एखाद्या झाडावरती डिपेंड्स असते. म्हणून जी सेल्फ सूर्यप्रकाशाच्या माध्यमातून स्वतः वनस्पती अन्न तयार करते आणि पुढच्या ग्राहकापर्यंत पाठवत असते. मग त्यामध्ये प्रायमरी असेल, सेकंडरी असेल आणि टर्शरी असेल. ओके, नेक्स्ट पुढे जाऊयात. ओझोन वायूच्या थरामुळे कोणतं घातक किरण पृथ्वीवर येऊ शकत नाही, असा प्रश्न आपल्याला विचारलाय. ए दिलंय विश्वकिरण, बी इन्फ्रारेड किरण, सी क्ष किरण आणि डी दिलंय अल्ट्रा व्हायोलेट. याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे डी, अल्ट्रा व्हायोलेट रेज. आता बघा, भूपृष्ठापासून एक 35-40 किलोमीटर वरती आपला ओझोनचा लेअर असतो, ज्याच्यामध्ये O3 वायू असतो. सूर्यापासून निघणारे जे अतिनील किरण असतात ती त्या ठिकाणी काय करत असतात? हा पडदा काय करत असतो? रोखत असतो, ज्याच्यामुळे आपल्याला अल्ट्रा व्हायोलेट रेज जे असतात, अल्ट्रा व्हायोलेट रेज, रेज अल्ट्रा व्हायोलेट रेज हे आपल्याला पृथ्वीवर म्हणजे जीवसृष्टीला बचाव करतात. आपल्याला O3 वायू हे शोषून घेतात, त्याच्यामुळे आपल्याला जीवसृष्टीला फायदा होतो. अल्ट्राव्हायोलेट रेज असतात ज्याच्यामुळे ह्युमन बॉडीला फटका बसू शकतो. सो म्हणून असंच ते 75% घट आढळलं होतं शास्त्रज्ञांना 1985 साली. म्हणून पहिलं भगदाड जे झालंय ते ओझोन डिप्लेक्शन झालंय. ओके, अंटार्क्टिका खंडामध्ये, हे लक्षात घ्यायचं. सो याचं योग्य उत्तर आहे डी. पुढे जाऊयात. सर्वाधिक लवचिक वस्तू कोणती आहे? विद्यार्थी मित्र, आपण कधी प्रश्न अभ्यासताना प्रश्न व्यवस्थित वाचायला पाहिजे, उत्तर आपल्याला क्लिअर निघत असतं. सो म्हणून हे पर्याय दिलेत. ए दिलंय स्टील, बी सोने, सी रबर दिलंय आणि डी दिलंय आपल्याला माती दिले. सो याचं योग्य उत्तर आहे रबर, जे इलास्टिक, लवचिक रबर. आता रबर जर म्हटलं तर ते सर्वात काय असतं? लवचिक असतं. आणि ज्याच्याद्वारे आपण जर बघितलं की एक झाड आहे रबराचं, आपण जे प्लांट्स असं म्हणतो, आणि या प्लांटचा अभ्यास करताना की जवळपास जर बघितलं, आता रबराचं हे जे काही झाड आहे, आता रबर आपल्याला सर्वाधिक जास्त उत्पादन जे आहे तर ते कुठं घेतलं जातं? केरळ राज्यामध्ये. फायकस इलास्टिका त्याचं सायंटिफिक नेम, केरळ राज्य रबर, ज्याच्यापासून इथे तीक्ष्ण हाताने छेद देऊन जे काही वॉटर हे केलं जातं कलेक्ट, आणि त्याद्वारे प्रोसेसिंग करून त्याच्यावरती जे हँड ग्लोव्ज असतील, ट्यूब्स, टायर्स असतील, तर अशा बऱ्याच वस्तू त्यावरनं तयार केली जातात. सो एक असेल आपल्याला लवचिक वस्तू कोणती, तर रबर त्याचं योग्य उत्तर आपल्याला सांगते. तो विद्यार्थी मित्र म्हणून बघा की आगामी होणाऱ्या ज्या सरळ सेवेच्या परीक्षा असतील, आगामी होणाऱ्या ज्या विविध त्यात तलाठी असेल किंवा इतर ज्या आपण मगाशी सांगितल्याप्रमाणे इतर विभागाच्या परीक्षा सरळ सेवेच्या असतील, की ज्या आपल्याला ज्यासाठी टिक्कर मराठी सरळ सेवा या युट्यूब प्लॅटफॉर्मवरती आपल्याला विविध लेक्चर्स अवेलेबल करून दिली जातात. असेच आगामी लेक्चर्स जे होणार आहेत आपले नेक्स्ट पे, तर त्याच्यामध्ये देखील आपल्याला बरेच असे नवीन नवीन जी इन्फॉर्मेशन आपल्यापर्यंत पूर्ण टीम त्यावरती काम करते आणि आपल्यापर्यंत असेच नवीन नवीन जे सराव प्रश्न असतील ना ती संभाव्य ते आम्ही इथपर्यंत घेऊन येतो आहोत. आणि ज्यावरती आपल्याला इतिहास असेल, त्याचबरोबर भूगोल असेल आणि अर्थव्यवस्था असेल, करंट अफेअर्स, जनरल सायन्स असेल, हे सामान्य ज्ञानमध्ये ह्या ठिकाणी दिली जात आहेत. बाकी आपल्याला मराठीचे लेक्चर्स अवेलेबल आहेत, इंग्रजीच्या आहेत, अंकगणित बुद्धिमापनाच्या आहेत. म्हणून विद्यार्थी मित्र, जर आपण नवीन असाल तर टिक्कर मराठी सरळ सेवा हे युट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब करा, लाईक करा आणि त्याचबरोबर आपल्याला टेलिग्रामला आपण देखील व्हिजिट करा, की जिथून आपल्याला इतर नवीन लेक्चरच्या व्हिडिओच्या विषयीची माहिती देखील तिथून अवेलेबल होईल. बघूयात नेक्स्ट पुढचा आपला क्वेश्चन असेल.
पुढचा दिलाय आपल्याला क्वेश्चन, समुद्राची खोली मोजण्यासाठी काय वापरतात, असा क्वेश्चन विचारलाय बघा. ए सोनार तंत्रज्ञान, बी वर्णलेखन तंत्रज्ञान, सी डेसिबल तंत्रज्ञान आणि डी दिलंय यापैकी नाही. सो याचं योग्य उत्तर आहे ए सोनार तंत्रज्ञान. आता सोनार तंत्रज्ञान हे मोठ्या प्रमाणात आहे साऊंड नेव्हिगेशन अँड रिंगिंग. सोनार साऊंड सो साऊंड नेव्हिगेशन रिंगिंग जसा की सोनार शब्द आहे, सोनार. ओके, सोनार ही खोली मोजण्यासाठी. आता ह्याच्यातनं काय, तर हा साऊंड शब्द आहे, आवाज. याच्याद्वारे काय केलं जातं, खोलीपर्यंत त्या ठिकाणी त्या आवाजाद्वारे समुद्राच्या तळ म्हणजेच खोलीपर्यंत त्या ठिकाणी हे आणि रिफ्लेक्ट होतं आणि त्याच्याद्वारे काय केलं जातं, आपल्याला त्या खोलीचा अभ्यास केला जातो प्रॉपरली. सो म्हणून त्या ठिकाणी समुद्राची जी खोली असेल की ज्याच्यासाठी वापरलं जाणारं तंत्रज्ञान आहे ते सोनार तंत्रज्ञान आहे. सो आपण जसं की महासागर ओशनचा अभ्यास करतो समुद्राची खोली. सो याचे काही जसं की वरचा लेअर असेल फोटिक असेल, मधला अफोटिक असेल आणि तळाचा जो झोन असतो त्याला आपण बेंथॉस झोन देखील म्हणतो. सो म्हणून खोलीसाठीचा अभ्यास करताना आपल्याला सोनार हे लक्षात घ्यायचे, हे त्याचं उत्तर आहे. त्यानंतर इलेक्ट्रॉनचा शोध कोणी लावलाय असा आपल्याला प्रश्न त्या ठिकाणी विचारला गेलाय. ए दिलंय गोल्डस्टीन, बी सर जे थॉम्सन, सी जेम्स चाडविक आणि डी दिलंय रुदरफोर्ड. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे बी सर जे जे थॉम्सन. ओके, इलेक्ट्रॉन. आता जिथे आपल्याला सायन्स बेस अभ्यास करत असताना जी बरीच आपल्याला इलेक्ट्रॉन्स वरनं अशी बरीच क्वेश्चन त्या ठिकाणी आहेत आणि म्हणून त्या ठिकाणी त्याच्यामध्ये आपल्याला जो डीप स्टडी करताना की एखादा रिसर्चचा भाग किंवा अभ्यास अशा विविध शास्त्रज्ञांनी ह्या संशोधनपर ज्या काही गोष्टी त्या केलेल्या आहेत. मग त्याच्यामध्ये सर जे जे थॉम्सन असेल, जसं इलेक्ट्रॉनच्या बाबतीत असेल, इतर देखील असेल आपल्याला किंवा ऑदरमध्ये न्यूटनचा अभ्यास आपण करतो, रुदरफोर्ड असेल, त्यानंतर आपण जीवशास्त्रामध्ये पेसी शेलचा अभ्यास करताना असेल. ओके, सो अशा विविध शास्त्रज्ञ आपल्याला आपण वाचायला पाहिजे की जिथे आपल्याला शास्त्रज्ञ असेल आणि त्याचबरोबर त्यांचे शोध असतील. हे एक आपण नोट्सच तयार करायला पाहिजे की ज्याच्या बेसनं आपल्याला बरेच प्रश्नही विचारले गेलेत आतापर्यंत परीक्षेमध्ये. कोणत्या शास्त्रज्ञांनी कशाचा शोध लावलाय हे आपण स्वतंत्र त्याचा अभ्यास करायला पाहिजे, जेणेकरून परीक्षेमध्ये त्याचा देखील फायदाच होईल. सो म्हणून विद्यार्थी मित्र, आपण बघा असे विविध क्वेश्चन आपण जीवशास्त्र असेल, रसायनशास्त्र असेल, भौतिकशास्त्र असेल, इतर ब्रांचच्या माध्यमातून देखील आपण त्याचं वाचन करा, त्याचा छान अभ्यास करा. म्हणून टिक्कर मराठी सरळ सेवा या युट्यूब प्लॅटफॉर्मवरती असे विविध लेक्चरच्या माध्यमातून अतिसंभाव्य प्रश्नही घेतले जातात. आपण जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी त्याचा लाभ घ्यायचा आहे. सो म्हणून आपण भेटूयात पुढच्या लेक्चर्समध्ये. असे विविध घटक आपण घेऊन येणार आहोत आणि जसं की त्यामध्ये आपण आज जसं बघितलं की इतर देखील असेल, चालू घडामोडी असेल, भूगोल असेल, इतिहास असेल, समाजसुधारक असेल किंवा नागरिकशास्त्र, राज्यघटनेचा अभ्यास असेल. म्हणून आपण नवीन असाल तर टिक्कर मराठी सरळ सेवा हे युट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब करा, लाईक करा. सो भेटूयात नेक्स्ट लेक्चरला. थँक्यू सो मच. थँक्यू.